थांब थांब असता नाही आधी बसून. सो गाईज पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितलंच असेल आम्ही किती मजा केलेली आहे आणि तुमच्या आग्रहा खातीर आम्ही पार्ट 2 पण घेऊन आलेलो आहे. तर चला मग बघूया व्हिडिओ मध्ये पार्ट 2 मध्ये काय झालेलं आहे. चला. हाय फॅमिली, आता आम्ही वज्रेश्वरीच्या गरम पाण्याच्या कुंडामध्ये आलेलो आहोत. तर इतकी मजा येते, गरम गरम पाणी आहे. ते स्विमिंग पूलमध्ये थंड पाण्यामध्ये जाण्यापेक्षा आम्ही गरम पाणीमध्ये आलेलो आहोत आणि खूप एन्जॉय करतोय. तर तुम्ही स्विमिंग पूलमध्ये जाण्यापेक्षा ना वज्रेश्वरीला एकदा गरम पाण्याच्या कुंडामध्ये येऊन बघा, खूप छान वाटेल. आणि हे मेडिकली हे पाणी ना आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. स्किनचे सगळे आजार बरे होतात, म्हणून लोक लांबून लांबून येतात इथे वज्रेश्वरीला आणि गरम पाण्याच्या कुंडाचा आनंद घेतात. बघा आमची फॅमिली किती एन्जॉय करते आज. या परिसराचे नाव आहे अकलोली. हे वज्रेश्वर पासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. हे 350 वर्ष जुनं मंदिर आहे. इथे एक साईबाबांचं मंदिर आहे, एक शंकर भगवानांचं मंदिर आहे. इथे पब्लिक फार कमी असते, इथे फॅमिलीवालेच जास्त आहे. तुम्ही कधी फॅमिलीला घेऊन यायचं तर इथे आहे. आणि 3 कुंड आहेत. तिन्हीच्या तिन्ही 12 महिने गरम असतात. हिवाळ्यात या, पावसाळ्यात या, गरमीत या, 12 महिने असतात. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अरे जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. एक दुःखी. बघा तुम्ही बघू शकता केवढ्या वाफा येतात आहेत, एवढ्या वाफा येतात आहेत ह्या पाण्यातून. आणि इतकं गरम पाणी आहे ना की खरंच खूप छान वाटतं. बघू शकता तुम्ही किती वाफा येतात आहेत पाण्यातून. हे वर सगळं येणार आहे, ह्या सगळ्या वाफा आहेत. हे बघा पोरं बघा आमची कशी मस्त त्या गरम गरम पाण्याचा आनंद घेत आहेत. तो थोडा कमी आहे, हा थोडा मीडियम आहे, हा गरम, हा एकदम गरम. तो बघू शकता तुम्ही किती वाफा येतात. त्याच्यात गुडगुड्या येतात. लिंबाचं झाड इथं पण आहे, कडुलिंबाचं. लिंबूचं इथे भारी भारी फील. गरम गरम तिकडं जा, त्या साईडला जागा. सॉलिड मस्त वाफ येते. भारी एक्सपिरियन्स. चिडू काय मस्त वाटते यार, भारी. त्रिशा पाय गार पडले तिला सध्या गार पडली तिला बोलवा बाहेर. जौनपुर से निकले तो कवरा मचाई दिए. ये देखो गुल्ला सेक रही है सुल्ताना. कहे हम दोनों तरफ अजय देवगन के जैसा पैर रख के खड़ा हो जा. सॉरी. शेकला मकला हो, शेकला हो. एकदम सुका होतो माहिती मला. ओल्या ओल्या बायकांनी मागे बसून ओला करून तुमच्यापट्टी होती आराध्या. सगळेच होते माझ्या मागे, ओलेच होते सगळे. मी सगळ्या ओल्या गँगला जाणतो. बघ ना, 100 चूहे खा के बिल्ली चली हजको. गाडीवर उतरली ना आम्ही, हे काय हे बर फिरला, कसं वाटली, मजा आली ना. हो बोललो, तिथं 1.5 तास बसलेली बंद कार. उतरली खाली जायच्या टाइमला. ही वाली मजा आपल्याला नाही रिसॉर्ट मध्ये भेटत. नाही खरं आहे, सिरियसली. मी बोललेली पोपटी बनवूया भेटलेला आहे. मडक्यात. हा मॅडम मडकं पण होतं.
तिला वाटलं खाली पडलेलं मटकन गुड मॉर्निंग मुंबई. सो गाईज, सकाळ झालेली आहे. तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की आम्ही किती खूप मजा केली, कराओकेची गाणी वगैरे गायली, परत गरम पाण्याच्या कुंडामध्ये गेलो, परत तिथून आल्याच्या नंतर शेकोटी वगैरे केली. शेकोटीनंतर मग आम्ही झोपून गेलो आणि आता आज आम्ही जाणार आहे मंदिरामध्ये. तर चला आता आपण बघूया इकडची सकाळ कशी आहे ती. तर मित्रांनो, हे तुम्ही जे बघताय ना, ते हे आहे साहिल कॉटेज, जिथे आम्ही राहिलो होतो. आणि खूप अतिशय एकदम सुंदर अशी जागा आहे. त्यांनी खूप मस्त व्यवस्थित करून ठेवलेलं आहे सर्व. आम्ही 3 रूम घेतल्या होत्या आणि त्या तिन्ही रूममध्ये एकदम व्यवस्थित इंटेरियर आहे. म्हणजे व्यवस्थित बेड्स आहेत, बाथरूम्स वगैरे सगळे क्लीन आहे. नीट अँड क्लीन आहे, सगळं व्यवस्थित आहे. आणि जेवण आम्ही त्यांना सांगितलं होतं, जेवणाचं पण व्यवस्था तुमची इथं होऊन जाईल. तुम्हाला जशा प्रकारचं पाहिजे तशा प्रकारचं ते करून देतात. आणि खूप सुंदर आहे ठिकाण. तुम्ही एकदा येऊन बघा, राहून जा, तुम्हाला सुद्धा आवडेल. मित्रांनो, हे जे बॅकग्राऊंडमध्ये जे आवाज आहे चिमण्यांचे, पक्ष्यांचे, हे रिअल आहेत. हे मी साऊंड वगैरे, ऑडिओ ट्रॅक वगैरे टाकलेला नाही. ऐका नीट व्यवस्थित. जा तिकडे, जा जा तिकडे, जा 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 तिकडे, जा तिथे, जा जा तिथे. जा 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 तिकडे, तिथे 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 टाकलंय, जा.
हाय फॅमिली, गुड मॉर्निंग. तर आता आम्ही वज्रेश्वरीच्या टेम्पलला आम्ही आता व्हिजिट करायला जाणार आहोत. सगळेजण तयार झालेले आहेत. ही पहा, ही माझी बहीण, ही माझी भाची, ही एक भाची. आता आम्ही सगळे चाललेलो आहोत. आम्ही एवढं मस्त छान ह्या प्लेसला आम्ही व्हिजिट दिलेली आहे. ह्या वेळेला मज्जा वाटते खूप. ताई, ही माझी मोठी ताई आहे, इंदापूरवरून आलेली आहे. तिला सुद्धा आम्ही बोलवून घेतलं वज्रेश्वरीला जायचंय म्हणून. चला मग आता फॅमिली एक्सप्लोअर करू वज्रेश्वरी टेम्पल. पूर्ण गर्दी आहे. आज 2026 1 जानेवारी. सर्वजण देवदर्शन करायला आलेले आहेत. बघू शकता तुम्ही. नाही म्हटलंय का, फक्त डाव्या हातात.
हा तोच आहे. कडे हो हे कसं दादा? 50 रुपये. एक 50 छोटा आहे काका. हाय एव्हरीवन, आता आम्ही वज्रेश्वरीच्या टेम्पलचं दर्शन वगैरे घेऊन आलो आणि आता आम्ही जेवायला बसलो आहोत सगळेजण. आता बघा तुम्ही आम्ही काय काय मजा करतोय इकडे. हॅलो हाय. आता आमच्याकडे जेवणामध्ये काय मेन्यू आहे बघा. आज आमच्याकडे आहे चिकन सुका, भाकऱ्या, चिकनचा रस्सा आणि राईस. चला तर मग आता ताव मारूया. हाय गाईज, आता आम्ही घरी चाललोय वीरेश्वर टेम्पलच्या इथून. झालं सगळं एन्जॉयमेंट. आता आम्ही घरी चाललोय. सो गाईज पार्ट 2 कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.